लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये प्रेक्षकांनो आपण बघणार आहोत की आता सगळेजण जेवणासाठी किंवा कशासाठी टेबलवर डायनिंग टेबलवर असतात. सासू म्हणजे नंदिनीची सासू आणि नंदिनी. तेवढ्यात जीवा जरा चिडूनच म्हणतो की हे आंब्याचे पेट्या कशाला सजवून ठेवल्यात इथे. आणि हा जीवा म्हणतो की याच्यासाठी ना एक छान असं मस्तपैकी मखर बनवून घ्या, गणपतीत बनवतो तसा. आणि प्रेक्षकांनो हे जेव्हा असं बोलतो तेव्हा नंदिनी आणि मानिनी काकू यांना सुद्धा वाईट वाटतं. आणि जीवा म्हणतो की आता सजवा मस्तपैकी. आणि हा जीवा म्हणतो की माझा पार दादाबद्दल अजिबात काही राग नाहीये, पण मी आता बाबा होणार नाहीयेत म्हणून माझं काहीच अस्तित्व नाहीत का, असं तो मानिनी काकूंना म्हणजे त्याच्या आईला म्हणतो. म्हणजे एक माणूस म्हणून, जीवा म्हणून, मुलगा म्हणून, जावई म्हणून काहीच काहीच नाहीयेत का. प्रेक्षकांनो जेव्हा तो असं म्हणतो ना तेव्हा माझ्या सुद्धा मनाला खूप म्हणजे खूप वाईट वाटलं. पण प्रेक्षकांनो बघा आता जो आईच्या समोर म्हणतो आहे तर आईलाही किती वाईट वाटत असेल. आणि प्रेक्षकांनो आता बघा जीवाने असा प्रश्न हा त्याच्या आईसमोर उभा केलेला असतो. आणि जेव्हा जेव्हा आईला बोलतो तेव्हा नंदिनीला सुद्धा त्याच्या बोलण्याचं वाईट वाटतं. म्हणजे तो बोलतो त्याचं नाही, पण त्याच्या मनामध्ये जी भावना, जो वाईटपणा, जी खदखद असते ते बघून नंदिनीला देखील वाईट वाटलेलं असतं. आणि प्रेक्षकांनो इथेच ह्या मालिकेचा एपिसोड संपतो. प्रेक्षकांनो तुम्हाला आजचा हा पुढील भागाचा एपिसोड कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.